तर कोपर गावातील आणखी एक भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आले। आरोपी अशोक संपत खरात याला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। तसंच माया कुसळकर या महिलेलाही राहत्या घरून अटक करण्यात आले। सांगलीच्या अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। प्रेमविवाह टिकणार नाही, कुटुंबावर संकट येईल, पत्नी नांदायला येणार नाही अशी भीती दाखवून पूजा अर्चेच्या नावाखाली 51,000 रुपये उकळल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला। तो गोदावरी नदीवर आम्हाला आंघोळ करायला लावायचा। लिंबू लिंबू कापून फोटो इडापिडा टळू दे असं सांगायचा। अघोरी प्रकार काय करायचा का? अघोरी प्रकार म्हणजे तुमच्या घरातलेच आम्ही आता शांत करतोय असे सगळे सांगत बसायचा आणि प्रत्येक आंघोळीचे 3,000 रुपये घ्यायचा। अशोक संपत खरात हा सोनेवाडी तालुका कोपरगाव हद्दीतला आहे आणि माया विठ्ठल कुसळकर ही सावळी विहीर तालुका राहता येथील आहे। या दोघांनी मिळून सदर दाम्पत्याला 51,744 रुपयाला फसवलेलं आहे। त्या अनुषंगाने फसवणुकीचा गुन्हा आणि महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोना कायदा कलम 3132 नुसार शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली। तर नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसाला आरोपींची हजेरी आहे। फटाके फोडून निरीक्षकाचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। आरोपीनं पोलिसांच्या वाढदिवसाचं आयोजन केल्याची माहिती आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कराळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला।